रविवार आहे आणि दिवसाची सुरुवात अगदी निवांत अशी आम्ही सकाळी केली आणि ही आहे रविवार संध्याकाळ। तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आठवडाभरची तयारी जी असते ती मोस्ट प्रोबेबली आपण रविवारी करतो, निदान माझं तरी असंच आहे। तर रविवारी भरपूर असा भाजीपाला आणायचा होता, काही बाहेरचं सामान आणायचं होतं आणि वातावरण खूपच छान होतं रविवारचं, ऊन अजिबात नव्हतं म्हणून आम्ही लवकरच निघालो, साधारण 4:45च्या सुमारास। आणि बघा इथे 4:45 आहेत तरी अजिबात ऊन नाहीये, अगदी पावसाळी ढगाळाचं वातावरण होतं पण पाऊस नव्हता, म्हणून म्हटलं चला 2 व्हीलरवर जावं। तर आम्ही 2 व्हीलरवर निघालो आणि रस्त्यात जाताना हे बघून मी म्हटलं हे नक्की ब्लॉगमध्ये घ्यायचं की इतकं सुंदर वातावरण होतं। आणि रविवार असा कसा निवांत असतो, आपल्या सगळ्यांचं मन पण जे असतं ते अगदी प्रसन्न असतं, हॉलिडे असतो। रविवार म्हटलं की सुट्टी, मजा आणि धमाल। प्रत्येकच जण आपापल्या परीने आपण कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच रविवारी, काही प्लॅन्स बनतातच। आमचा सकाळपासून असा काही प्लॅन नव्हता, घरातच आम्ही आराम केला आणि ठरवलं की आता संध्याकाळी भाजीपाला वगैरे सगळं घेऊन यायचं आणि त्यामुळे मी हायवेला निघाले। तुम्ही पाहताय इथे इतकी छान अशी शेती आहे, भरपूर डोंगर आहेत आणि थ्रू आउट हा रस्ता जो आहे तो तुम्ही पाहताय अजिबात इथे वर्दळ पण नव्हती आणि छान अशी ग्रीनरी आहे, बंगले दिसतील तुम्हाला, खायचे खूप सारे आउटलेट्स आहेत, अगदी ठिकठिकाणी आपल्याला काही ना काहीतरी खायला मिळतं, छान छान वडापाव, मिसळ, भजी, चहा असं। आणि हा हायवे आहे, गर्दी तर अजिबात नव्हती कारण रविवार संध्याकाळ असल्याने प्रत्येक जण जे फिरायला गेलेत हायवेला ते आपल्या घरी परतले होते। तर आम्ही ठरवलं की चला आज आपण लांबच जाऊ, त्यामुळे आम्ही केतकावीला जायचं ठरवलं। केतकावी आपल्या सगळ्यांना माहिती असेल, खूप छान असं ठिकाण आहे, तिथे भाजीपाला आहे, चांगलं गाव आहे ते आणि तिथूनच आपण प्रतिबालाची, नारायणपूर असं जाऊ शकतो, तो रस्ता पण तिथूनच आहे। तर अशा ठिकाणी खूप सारी वर्दळ पण असते शनिवार रविवार आणि तुम्ही नक्की गेला नसाल तर नक्की जाऊन बघा, प्रतिबालाजीचं मंदिर खूप म्हणजे खूप छान आहे। तर आम्ही त्या केतकावीच्या रस्त्याला जायला सुरुवात केली, रस्त्यातच मी थांबून भाजी घेतली खूप सारी आणि केतकावीच्या रस्त्याला ना आपल्याला भाजीपाल्यासकट कडधान्य पण खूप छान मिळतात, तांदूळ, सगळ्या प्रकारचे मटकी, मूग हे कडधान्य मिळतात आणि भाजीपाला पण खूप फ्रेश मिळतो, पालेभाजी तर खूप छान मिळते। तर आम्ही ठरवलं की भले लांब असू दे, आमच्या घरापासून साधारण ते 10 ते 15 किलोमीटर आहे, पण आम्ही ठरवलं नक्की जायचं कारण वातावरण पण छान होतं, म्हणजे फिरणं पण होतं आणि त्याबरोबर शॉपिंग पण होती। तर हा आहे तो केतकावीचा रस्ता। केतकावीहून आपण लेफ्ट घेतली प्रतिबालाजीच्या रोडला की हा तो रस्ता आहे, इथे तो झाडी तुम्ही बघू शकता, खूपच छान आहेत, हिरवळ होती आणि हे आहे आकाश जे थोडंसं ढगाळलेलं होतं पण वातावरण सुखद होतं। तर त्या रस्त्याला आम्ही निघालो। तुम्हाला हा रस्ता जो आहे तो प्रतिबालाजीला जाणारा आहे। केतकावीला आपण लेफ्ट घेतल्यावर अगदी एक साधारण 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे प्रतिबालाजीचं मंदिर, तिथे प्रसाद घेतला नसाल तर नक्की घ्या, खूप छान आहे, 11:15 वाजता प्रसाद सुरू होतो। तर इथे बघा डोंगर दिसत आहेत तुम्हाला, छोटे छोटे बंगले आहेत छान, त्याच्या समोरच शेती आहे, असं निसर्गरम्य वातावरण होतं। असा रविवार मी असा खूप छान घालवला, जसा ठरवला होता त्या अपेक्षेपेक्षा खूपच छान माझा असा रविवार गेला। त्या माझा पूर्ण वीक जो आहे तो खूप छान जाणार आहे आता। तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।